दवाखान्यातून आलो, बराच उशीर झाला. सगळे त्याचे टेस्ट करीपर्यंत टेस्ट करू आणि मग रिपोर्ट भेटले. त्यांना थोडा इश्यू आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा सगळेजण आणि वेलकम बॅक टू आपल्या चॅनलमध्ये. बरं, तर सगळ्यांना सर्वात अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश्व हॅपी न्यू इयर. आणि आज आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, दुसरा दिवस आहे. एक दिवस मध्ये आड घेऊन आज ब्लॉग शूट करते. त्याचं कारण असं झालं की सचिनना तब्येत नाही बरे, तर काल पण दवाखान्यातच गेला आमचा टाइम पूर्ण अर्धा, तो त्याच्यामुळे सोडूनच दिलं सगळ्या गोष्टी. आणि आता पण आम्ही तयार होऊनच दवाखान्यातच जातोय. सचिन, अरे ती नको, नॉर्मल घाल, ती ब्लॅक वाली घाल ना बाहेर येते बाई, घाली चल. ठीक आहे घाल. याला बाबा शूज पण पाहिजे नाही, थंडी प्रचंड आहे. सचिन ना थंडी, बॅक पेन, बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. कोल्ड पण आहे, टॉन्सिल पण त्यांना वाटतंय. आतनं तोंडातून मला वाटतं त्याच्यामुळेच इन्फेक्शन झालं, काही हिरड्या वगैरे सुजले. सचिन गेले कारण त्यांना सगळं असह्य होत आहे. इंजेक्शन पण काल घेतलं, तरी पण काही फरक नाही. परत आज जातोय. आज वातावरण चांगलं नाही, ऊन मध्ये सावळी येत आहे, असं चाललं. आता 10:30 वाजले तरी पण वातावरण एवढं काही खास नाही आहे. झालं घालून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आजारपण. थायरॉइड करतोस. आता दवाखान्यातून आलो, बराच उशीर झाला. सगळे त्याचे टेस्ट करीपर्यंत टेस्ट करून मग 1 तास लागणार होता. मग आता बोललो काय करणार, थोडा टाइम थांबलो. एका ठिकाणी बसून पण कंटाळा येतो. आणि सचिनना सकाळी पॅनाडॉल खाल्ले होते, ते असा नंतर त्याला घाम सुटलेला पूर्ण की एकदम पाणी झालेलं शरीर. त्याच्यामध्ये त्याने हे घातलेलं, काय बोलतो, स्वेटर घातलेला. आणि आणखीनच मग त्यांना हे होत होतं, कारण त्यांना आधीच थंडी लागत होती, जाम थंडी भरल्यासारखी. आणि मग रिपोर्ट भेटले. त्यांना थोडा इश्यू आहे ह्या बॅक पेनचाच. त्याच्यामध्ये पण त्याने 4 टेस्ट करायला दिल्या होत्या, ब्लड शुगर, त्याच्यानंतर युरिन चेक करायला. आणि रिपोर्ट घेऊन गेलो तोपर्यंत डॉक्टरचा कॅबिन क्लोज झालेला, टोकन बिकन सगळे बंद. तर विचारलं तर म्हटलं की डॉक्टर गेले. 12 नव्हते वाजले, त्याच्या अगोदरच कसं काय गेले, म्हणजे 12ला 5 मिनिटं होते. मग आम्ही लिफ्टला उभं राहिलो तिथं, मग लिफ्ट फुल होत होत्या, बरीच गर्दी होती. मग आम्ही बोललो जरा टेरेसनी खाली म्हणजे सीडीने जाऊया, कारण खाली मिडलला जायचं होतं. तेवढ्यात ते डॉक्टर वरून आले. मग आम्ही विचारलं की ते आले कॅबिनमध्ये, त्याने टॅबलेट दिलेली. मग त्या घेतल्या, सचिनला दिल्या. अजून जेवण बनवायचं आहे, पटापट जेवण बनवते. पक्ष्यांना पण अजून खायला नाही घातलंय, कारण त्यांना जरा काल लेट घातलं होतं जास्तच. म्हणून म्हटलं चला आता त्यांना लेट घालते जरा खायला. तर त्यांना ते ओरडतं येत नुसते. दर्श गेला खेळायला, चॉकलेट घेतली, खेळायला गेला. तो चांगला डोसा खाऊन अंथरुणातनच उठला होता आणि आमच्याबरोबर आला ब्रश करून आणि खेळायलाच गेला. तिथे मग डोसा खाल्ला त्याने, चॉकलेट घेतल्याने आता शेडी गेले. आवाज तुला पण
त्यांचं खायचं देऊन झालं. आता आमच्या जेवणाची बघायची. पहिला सचिनला द्यायचं आहे. दश तर आता खाऊन गेलाय तर तो खाणार नाही, त्याचा पोट भरलाय. जेवण आहे, भात त्याला गरम करून देते, आमटी पण आहे इथे गॅसवरती. असं होतं दवाखान्यात गेलं ना की कधी टाइम निघून जातो माहिती नाही पडत, कारण गर्दी पण असते, रिसेप्शनला पण गर्दी असते. आणि आता वातावरण असं चाललंय ना की जास्तच अति हे होत आहे. सचिनला फक्त आता गरम करून देते मध्ये. गरम जेव 2 दिवस असं असतं नवऱ्यांचा, किती केला तरी आपणच लबाड. बस बस बस. पण आता जेवणार नाही, त्याचं खाऊन झालं. जेवायला या सगळ्यांनी 2 वाजले. सचिन जेवले, त्यांना गोळ्या वगैरे दिल्या, गरम पाणी त्यांना प्यायला दिलं, त्याच्याबरोबर बॉटलमध्ये भरून पण दिलं, कारण त्यांना बरीच अशी थंडी वाजते. आणि मग बोललो तुम्ही झोपा त्या रूममध्ये. दर्श पण खेळायला गेलाय. मी म्हणतो मला टाइम आहे तोपर्यंत जेवून घेते. आता थोड्या टाइम दर्श पण येईल. येऊन पहिला तो गेला चॉकलेट घेऊन. दुपार आता ना वातावरण पूर्ण पावसाचं केलं ना. थंडीमध्ये हाच इकडं म्हणजे मस्कतमध्ये म्हणजे ओमानमध्ये हाच प्रॉब्लेम होता की पाऊस कधीही पडतो, टेम्परेचर पण बरंच कमी आहे. आणि अशा वातावरणामुळे ना म्हणजे ऊन कधी असं ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे तब्येती पण बऱ्याच बिघडतात. आता भीती तीच वाटते की ज्याची शाळा 5 तारखेला चालू होते, काय माहिती मुलं काय करते. पाणी पण एवढं थंड आहे की विचारूच नका. हात घालावं असं पण वाटत त्या पाण्यामध्ये. संध्याकाळ झाली आणि सचिन पण आज लवकर गेले 4:30ला ऑफिसला. त्यांना पण चहा दिली. आता माझा चहाचा टाइम झालाय. असे पण म्हणाल तर 5:45 झालेत. आणि आता देवाची बत्ती वगैरे केली. म्हटलं चला मी पण माझ्यासाठी आता चहा ठेवते. दरचं खेळणं काही संपत नाहीये. आणि थंडी तर काही विचारूच नका, दिवसांदिवस वाढत चालले. तांदूळ पण धुवून ठेवलेत मी, त्यांना पण ठेवते. त्यांना सचिन मच्छी आणणार आहेत. आज माझा गुरुवार उपास असतो, पण सचिन त्यांच्यासाठी दर्शसाठी आणतात. मी राहिलेली उद्याला होते, शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळं टेन्शन. इथं सगळ्यांचं तसंच असतं, गुरुवारी सगळीजण बनवून ठेवतात, शुक्रवारचं सगळ्यांना टेन्शन आहे, कारण कुठं पण जातात काही. आणि आमचं पण गुरुवारचं जेवण तसं पण लेट होतं. आणि माझ्यासाठी भाजी वगैरे असते, अशी पण ही भाजी थोडी आहे. मला काय पाहिजे तर आणखी पापड वगैरे तळू शकते मी. केक अजून एवढा राहिला. सचिन नाही जास्त करत, पण नको, त्याचे मित्र आले तर त्यांना थोडा देतो. माझा आज उपवासच आहे.